दिनाच्या शुभेच्छा। आज या ठिकाणी 65वा महाराष्ट्र दिन आपण साजरा करत आहोत। 66व्यामध्ये आपण पदार्पण करत आहोत। आज मंगल कलश या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामधून या मीरा भाईंदर परिसरामध्ये आलेला आहे। या ठिकाणचे अध्यक्ष श्री प्रमोद कांबळे, त्याचे सर्वकारी महिला अध्यक्ष मॅडम, युवकांचे आमचे अध्यक्ष पटेल, संदीप वैद्य आमचे या ठिकाणी समन्वयक आहेत। ते ह्या मंगल कलशाच्या माध्यमातून निरण्या भागामधल्या भूमीमधले पवित्र अशी माती जल आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे आणि महाराष्ट्राचा 65 वर्षाचा इतिहास त्याची खऱ्या अर्थानं माहिती लोकांना मिळावी म्हणून जांभोरी मैदान वरळी येथे 4 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब, या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत। त्यांना माझी कळकळीची विनंती राहणार आहे की ह्या मंगल कलश आपण घेऊन जातो आहे जांभोरी मैदानावर, त्या चांगल्या अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हा। महाराष्ट्र दिनाच्यासुद्धा, कामगार दिनाच्यासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा आहेत। पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या प्रगतीच्या विकासाचा जो धागा आहे तो धागा पकडून अजितदादा पवार साहेबांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आणि देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। तो कसा योग्य, कसा चांगला याची तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि म्हणून या कलशाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ती आम्हाला स्फूर्ती मिळणार आहे। ती स्फूर्ती या पुढच्या काळामध्ये तरुणांना चांगल्या प्रकारे विश्वास देणारे आहे, महिला भगिनींना मदत करणारे आहे, युवक आणि युवतींनासुद्धा शक्ती आणि बळ देणारी ही भूमिका राहणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र टिकला तर देश टिकेल आणि देश टिकवायचा असेल तर राज्य आणि देश एकसंघ राहिला पाहिजे आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं सैनिकांनासुद्धा बळ देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे। जो मध्यंतरी जो हमला झाला त्याचा निषेध करत असताना खऱ्या अर्थानं सैनिकी प्रशिक्षण या पुढच्या काळामध्ये तरुणांनासुद्धा, विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा देणं गरजेचं आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे। कारण माझी भूमी जर चांगली व्यवस्थित राहिली तर चांगल्या प्रकारे आत्मसन्मानाने आम्ही लोकांच्या पुढे जाऊ शकू आणि म्हणून महाराष्ट्र वाचला पाहिजे, देश वाचला पाहिजे ही संकल्पना या पुढच्या काळामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे पुढे न्यायचे। आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि पत्रकारांनाही धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।